आज उसळ बनवणार आहे। तर मी याला रात्री भिजत टाकले होते। रात्री भिजत टाकून मी सकाळी ह्याच्यातलं पाणी काढून टाकले आणि झाकण ठेवून ठेवले होते मी आज। तर आता ह्याच्यातलं पाणी बघा आता किती छान मोड फुटलेले आहे। ते मी घरीच भिजत ठेवले होते। तर बघा हे मोड असे आलेले आहेत। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे हे बघू शकता। एक मोठा कांदा घेतलेला आहे, मध्यम आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे, हे कोथिंबीर घेतलेली आहे, 7 ते 8 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे, हे अद्रक घेतलेला आहे आणि इथं कढई गरम होण्यासाठी ठेवले मी। तर आता आपल्याला हे उसळ एक 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। इथं 5 मिनिटं झालेले आहे, उसळ भाजून झालेली आहे। आता मी काढून घेते। तेल गरम झालेलं आहे। लसूण, कोथिंबीर, अद्रक ह्याचं वाटण बनवून घेतले मी। तर आता फोडणीला हे घालायचं आहे आणि हे बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा। आता हे घालूया। आता ह्याला थोडं लालसर होऊ द्यायचं आहे। आता लालसर झालेला आहे। बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे, आता हे घालते मी। तर ह्याला परतून घ्यायचं आहे। तर हे बघा असं। आता ह्याला थोडं टाइम मऊ होईपर्यंत ठेवायचं आहे। तर इथे टोमॅटो आता आपले मऊ झालेले आहेत। तर मी आता हे लाल तिखट हा घरचा मसाला हे घालते। ह्याच्यात खडे मसाले पण आहेत, 4 चमचे घालते मी आणि काश्मीरी पावडर 1 चमचा, थोडीशी हळद। तर ह्याला ते परतून घ्यायचं आहे। तर हे बघू शकता छान असा कलर पण आलेला आहे। आता मी याला 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले हे उसळ मूग मटकीची। तर आता हे पण घालते आणि हे चवीपुरतं मीठ। आता ह्याला छान असं खाली वरी करून घ्यायचं आहे। हे बघा सर्व मसाला लागायला पाहिजे। तर खालीवरी करून झालेला आहे। तर इथं अर्धा तांब्या पाणी घेतलेलं आहे मी। आता हे घालते। मध्यम आचेवरती आपल्याला हे करायचं आहे। तर मी झाकण ठेवून घेते। एक 10 मिनिटं आपल्याला हे उसळ शिजू द्यायचे आहे। 10 minutes later. 10 मिनिटं झालेले आहेत। मी आता झाकण उघडून घेते। तर हे बघा आपलं उसळ बनवून तयार आहे आता। तर मी गॅस बंद करते। तर मी आता एका बाउल मध्ये काढून घेते उसळ। हे बघा वरून थोडीशी कोथिंबीर आपल्याला हे घालायची आहे असं। तर हे बघा कोथिंबीर घालून झालेली आहे। तर आपलं हे उसळ मूग मटकीचा उसळ झणझणीत बनवून तयार आहे। तर तुम्ही पण असंच बनवा, जसं मी बनवलंय तसं बनवून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल। तर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।